YouTube channel. So our channel basically it will mostly revolve around beauty, fashion आणि लाईफस्टाईल ऑफकोर्स लाईफस्टाईल म्हणजे लाईफस्टाईल नसणार आहे. बट अगर ट्रॅव्हलिंग असेल काही तर इफ यू विल नो की आय डू ट्रॅव्हल तर मग ते ट्रॅव्हलिंगवाले काही ब्लॉग्स असतील तर ते असतील. बस त्याच्यात मी कमी आणि माझे फ्रेंड्स जास्त असतील जसं की हा ब्लॉग असणार आहे. बिकॉज दिस ब्लॉग इज समथिंग वी रिसेंटली वेंट टू 2 ऑफ द ज्योतिर्लिंग्स. इट वॉज कृष्णेश्वर आणि नाशिकचा त्र्यंबकेश्वर. स्टोरी टाईम. ही ट्रिप खूप रॅन्डम होती कारण की ह्याच्या आधी आम्ही लोक 10 days सिक्कीम आणि दार्जिलिंग फिरून आलेलो आणि आमचं पुढचे प्लॅन सॉर्टेड होते. बट स्टील असं एकदम असं येतं ना रॅन्डम दिवशी एक मेसेज आला की अरे चला नाशिकला आणि कृष्णेश्वरला जाऊन येऊया. सो चला तसं पण सॅटर्डे संडेज ऑफ फायदा उठवला पाहिजे. मग आम्ही लोक गेलो. वी लेफ्ट बाय फ्रायडे नाईट आणि आम्ही मुली असे एवढे हौशी आहोत की आम्ही लोकांनी रात्री साड्या घालून गेलेलो. एक वी ट्रॅव्हल्ड दॅट होल डिस्टन्स फ्रॉम डोंबिवली टू छत्रपती संभाजीनगर इन साडी. अशा प्रकारे गाडीची साफसफाई चालू आहे रात्रीच्या 11:30 वाजता. ते पण साड्या नसतात. हा आणि जरा आमचे अवतार बघा. हे बघा अर्धे तयार झालेले असे अवतार आहेत आमचे. मेंटॉस का घेतलं? मेंटॉस का घेतलं? मस्त दिसतंय. काय ते माहितीये का? रोड नीट करायचं. तुझ्या वयच खड्डा आहे कर नीट. खड्डा मस्त दिवस होता का? मला काळं बनवून द्यायचं चांगलं. पेन भेटत तिला माहिती व्हिडिओ ग्रुपवर जाईल. पेपर पाहिजे. सीताफळ पाहिजे. सीताफळ पाहिजे. नेलकटर काय कापणार आहे त्याने? तू पेमेंट करताच हळू. हा हेच ते वाटतं. ते काजळ आहे. तेवढं तरी काजल लिहिलं पण आहे त्याच्यात. तुम्ही चला नाहीतर ते सगळे परत आत येतील. गोरवायचं आहे. गोरवायचं ठेवते एक गोरवायचं आहे. हा मी लावून गाडी चालू उद्यापर्यंत. मॅगी घेऊया. गॅस पण घे सोबत. गरम पाणी टाकलं की झालं पाहिजे. अवॉर्ड जिंकलं. बार्बिक्यू केले. सनफ्लॉवर बार्बिक्यू केले. ऑफकोर्स द मेन थिंग आम्ही लोक ट्रॅव्हल करणार होतो समृद्धी महामार्गाने आणि जसं आमच्या घरी समजलं की आम्ही त्या रूटने जाणार आहोत. भरभरून इन्स्ट्रक्शन्स आलेले आम्हाला की हे असं नाही तसं नाही, कोण ड्राईव्ह करतंय का. त्या हायवेवरती माणूस झोपतो. माणसाला गाडी चालवायला नाही असं थोडंसं काहीतरी हवं असतं. तो हायवे लिटरली स्ट्रेट फॉर ऑलमोस्ट 4 to 5 hours तुम्ही फक्त स्ट्रेट चालवताय गाडी. एक पॉइंटला ना तुम्हाला स्टेअरिंग सुद्धा धरायचा कंटाळीच. लाईक स्टेअरिंग सोडून बसतो. आणि आम्ही ज्या थॉट ऑफ ह्याने गेलेलो की ओके गरमी चालू आहे, आपल्याला थंडी नाही लागणार. सो थंडी दोन्ही ठिकाणी आउट ऑफ सिलेबस आली आमच्यासाठी. मुंबईतलं टेम्परेचर काय आणि इथलं टेम्परेचर काय? ते काय माहित नाही काय पण खूप थंडी. तिकडे 28 होतं मे बी. इथे मे बी 17. आम्हाला दार्जिलिंगची आठवण आली. शॉल वगैरे काही नाही आणलेलं आम्ही. आणि आम्ही आता इथे उभे आहोत भर रस्त्यात.
शेकोटी समोर तो चंद्र पण किती छान दिसतोय. आणि आमचा मेन प्लॅन असा होता की आम्ही इथून पहिले घृष्णेश्वरला जाणार, सकाळी तिथे पटापट दर्शन घेऊ, तिथून एलोराला जाणार. सकाळचे 5:30 28 फेब्रुवारी कृष्णेश्वरला आलोय. खूप थंडी आहे. खूप थंडी आहे. मला वाटलं फेब्रुवारी, अरे काय थंडी असेल, काहीच नाही. खूप थंडी आहे. हो, एवढी थंडी आहे की आम्ही करतो. आणि ही ऍडव्हेंचर करते आमच्यासोबत. आम्ही अनवाणी पायी चाललोय आणि हे काही लोक इथे. हॅलो गाईज, आम्ही आलो आता कृष्णेश्वरला. सकाळचे 5:30 वाजले. बरोबर आमचा एम होता, आमचा एम बरोबर सकाळच्या 5:30 होता आणि 5:30ला ते कृष्णेश्वर मंदिरला. पहिल्यांदा आमचं सक्सेसफुल झालंय कारण स्वप्नील आला नाहीये. आम्ही सुरुवात केली आहे बोनी करून या लोकांची. सॉरी, कॅमेरामध्ये हात दाखवा, कॅमेरामध्ये हात दाखवा. कॅमेरामध्ये बघून हात दाखवा. आम्ही बोनी केली या लोकांनी. खूप छान दर्शन झालं. ते पण बाहेर आलो, नाश्ता केला, त्याच्यानंतर एलोरा केव्सला गेलो. तिथे जाऊन खूप सारे फोटोज काढले. इट वॉज सच अ ब्युटिफुल प्लेस. म्हणजे इफ समवन इज इंटरेस्टेड इन हिस्टरी अँड आर्किटेक्चर, प्लीज एलोरा केव्सला जाऊन. अ ब्युटिफुल प्लेस. कुठे एलोरा केव्ह? तिकडून एंट्री आहे. हॅलो गाईज, आम्ही आता आलोय एलोरा केव्हला, छत्रपती संभाजी नगर मध्ये. आणि एलोरावरून निघून लंच करून मग नाशिकला आम्हाला संध्याकाळची जी गोधा आरती आहे ती अटेंड करायची होती. तिथे आमचं आमचं खूप सारे डिस्कशन झालं की अरे हे करायचं ते करायचं असं तसं. एक अराउंड 5:30 का 6 o'clock मला वाटतं गोदा घाटवरती गेलो, रामघाटवरती गेलेलो. मग तिथे जाऊन तर पटकन ते जिथे आरती होते तिथे बसलो, बिकॉज देर वॉज अ लॉट ऑफ क्राऊड. मग आरती झाली. अरे दर्पण अशी क्रॉस. दक्षिण गंगा नामे ख्याती तव झाली. भूती शंभूची शुचितम उमा तसे. ये दादा पुढे ये. असं संपलं का? पण आता डोळे बंद कर, तोंड बंद कर, एक मोठा दीर्घ श्वास घे आणि त्याला शब्दात वर्णन कर काय जाणवतो तुला, त्याला सांग.
सगळे दालचिनी बिलचिनी सगळं तिखट टाकलं काय जाऊ दे ते नाही हे टाकलंय काय ते त्याचे काय महत्वाचं ते नाहीये इंग्रेडियंट्स महत्वाचे नाहीये तुला काय जाणवतं ते सांग कान कसं मोकळं झालंय का फ्रेश वाटतंय का हा पण मला जाम त्रास होतो मला गोड पान जे आहे ना ते सर्व तो झोपेत होता पूर्ण त्याची झोप उडाली खोकल्यासाठी आहे. मला एक साधं द्या मला एक साधं पण बनवा आणि हे पण बनवा. आता हे माहितीये मला स्ट्रॉंग असतं खेचायला सांगणार तुम्ही नाकात सर्व सोडून जाईल इथे एक ड्रॉप ठेवला जाईल नाकाला लावून ओढून नाक मोकळं होणं महत्वाचं आहे काय असतं ते याला महत्वाचं काय नाही. बोलायचं नाकाला लावून जोरात ओढून दीर्घ श्वास घे मोठा श्वास आई घे. शपथ काय होतं तसं नाही मागे सर कसं त्याला टेकून उभा राहा तळेल अरे काही नाही ओढ जोरात ओढ पाठी हो ना ओढत राहा हात नाक वेगळं नको करू ओढत राहा आणि अजून 2-3 मंदिरमध्ये आम्ही गेलो. ते झाल्यानंतर अराउंड रात्री 11 वाजता का काहीतरी आम्ही त्र्यंबकेश्वरच्या इथे जे छोटे छोटे लॉजेस असतात सो आम्ही तसं लॉज बुक केलेलं. त्यामुळे एक गर्ल्सची रूम होती एक बॉयजची रूम होती आणि ऑफकोर्स आमचं दरवेळेचं आहे आम्ही एक्स्ट्रा रूम बुक करतो पण तिथे कोण जात नाही. ती फक्त अशी काय म्हणतात एमर्जन्सीसाठी असते. अँड ऑफकोर्स आमचं नशीब आम्हाला कुठेही जा महाराष्ट्राच्या बाहेर जावा महाराष्ट्राच्या आत जावा कुठेही जा आमच्या नशिबात गरम पाणीच नाहीये. बाप रे टेल यू सेकंडला तर आम्ही लोकांनी रूमच्या केटल्स असतात ना त्या केटल्स मध्ये गरम पाणी करून आम्ही फ्रेशनअप झालोय. आय वोंट इवन से आपण फ्रेशनअप झालं बिकॉज ते तर तुम्ही नंतरच्या ब्लॉग्समध्ये ऐकायलाच सिक्कीमच्या स्टोरीज. बट हां आम्हाला इथे पण गरम पाणी नाही मिळालं बिकॉज तिथे काहीतरी अशी वेळ होती की बाबा तुम्हाला एवढ्याच टाईममध्ये मिळणार आणि आमचा गोल होता की आम्हाला सकाळी 5:30ला त्या लाईनमध्ये जायचं आहे. एनी हाव मग सगळ्यांनी फायनल केलं की ओके 3 वाजताचा अलार्म लावायचा 3-3:30 पर्यंत उठायचा पटापट सगळ्यांनी रेडी व्हायचं. मग सकाळी असे मल्टिपल अलार्म्स वाजल्यानंतर लाईक एक सोडून 5 लोकांचे 2-3 अलार्म्स वाजल्यानंतर माणसं उठली. त्यांनी फ्रेशनअप तयार झालो. बस तिथे पण थोडासा लेट झालाच आम्हाला कारण की मुलांचे नखरे. मग हां पण ठीक आहे आम्ही टॉट 5:30च्या अराउंड आम्ही लाईनमध्ये होतो आणि तेव्हा पण भली मोठी लाईन होती. बट आम्ही 5:30ला त्र्यंबकेश्वरला लाईनमध्ये लागलो आणि मला वाटतं आहे 9:30 पर्यंत आमचं दर्शन झालं. 8:39 पर्यंत आम्हाला दर्शन मिळालं आणि दर्शन खूप छान मिळालं. तू मला दोन्ही पाय एकत्र काढा दे त्याचं चिन्ह काय नाही बनत आहे मी सर्व नंतर माणसांनी प्रसाद कसा घ्या. माणूस 1 पॅकेट घेतात 2 पॅकेट घेतात 3 पॅकेट घेतात. आमच्याकडे एकाच मुलाने 20 पॅकेट घेतलेले आणि बाकीच्यांचे पण त्याच रेंजमध्ये होते की बाकीच्यांना पण 4-5 असं. आणि वी डिडंट नो आता पिशवी कशी घेऊन जाणार आतमध्ये विदाउट एनी कारण. मग काय करणार. मग आम्ही लोकांनी आमच्या ओढण्याचे झोले बनवले आणि त्याच्यात खूप सारा प्रसाद घेतलेला आम्ही. नाही रे बाबा शिव्या घालायला लावतोय मला पवित्र ठिकाणी. नक्की नीट त्यांना ते करू नको फालतू. अरे
म्हणजे घर बनवताय तुम्ही असं ते त्याच्यामध्ये. माझा फोन तुझ्याकडे बस ना चार्जर सॉरी चल बस झालं. इकडे सावलीत काढून बघ कसं येतंय. हे अतिशय चुकीचं गाण्याची वाट लावून झालेली त्या टोन मध्ये रेकॉर्डिंग नाच यायचं असतं रे. चिपकवली का बरोबर बिल केलं हो निखिल हो झालं पे करून. मग त्याने आईस्क्रीम आता कसं घेतलं ते निखिल पाटील पे करतोय. किडे झालेच पाहिजेत ना पैसे काय कमवतोय वेस्ट करायचा. येऊ नको येऊ नकोस ए घाणेरड्या. एवढं फ्लेवर बघ. मला नाही तूने मुझे टोका आणि डेफिनेटली हा एकच व्हिडिओ टाकून मी हे नाही बंद करणार आहे. ऑफकोर्स नील्स लुकबुक करून हा चॅनल असेल आणि ह्याच्यावरती व्हिडिओज येतील. फ्रिक्वेन्सी मी नाही सांगू शकत बिकॉज दिस इज आत्ताशी मी स्टार्ट केलेलं आहे. आणि प्लीज लाईक सबस्क्राईब आणि हा चॅनल बघत राहा. आणि इफ यू लव्ह दिस देन प्लीज बेल घंटा ती बेल घंटा असते ती